नमस्कार मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांसाठी 2024 मध्ये नवीन योजना सुरू करण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे। आणि मित्रांनो, त्या संदर्भातला हा सविस्तर व्हिडिओ असेल। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करून मोदीजींच्या 6000 रुपयांसोबत राज्याचेही 6000 रुपये हे शेतकऱ्याला देण्याचा विषय असेल। असे अनेक विषय आपण या ठिकाणी सुरू केले आणि आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न हा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला। आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे या कार्यक्रमाची यशस्वीता काय असं मला कोणी विचारलं तर मुख्यमंत्री महोदय, एवढी मोठी रेकॉर्ड संख्या तर यशस्वीता आहे, पण या संख्येच्या 60% महिला या ठिकाणी आहेत, ही खरी याची यशस्वीता आहे। कारण प्रधानमंत्री मोदीजी सांगतात, देशाला पुढे न्यायचं असेल तर महिलाच आता पुढे नेऊ शकतात। महिलांना सक्षम केलं तरच आमचा देश पुढे जाणार आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाची चळवळ आम्ही सुरू केली। आमच्या अदितीताईंनी नवीन महिला धोरण तयार केलं आणि येत्या काळामध्ये आमचं सरकार हे महिलांकरता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन येत आहे की मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होतील आणि या महिलाच महाराष्ट्राला देखील सक्षम करतील। आज बचत गटाच्या माध्यमातून रिव्हॉल्विंग फंड त्या ठिकाणी वाढवण्याचा विषय असेल, आमच्या महिलांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सवलत देण्याचा विषय असेल, आमच्या महिलांकरता बचत गट मॉल तयार करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी सुरू केलेले आहेत। याचा देखील मला अतिशय अभिमान आहे। आणि खरं म्हणजे आमच्या महिलांना माहिती आहे, आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला आणि महिलांना एसटी मध्ये 50% सवलत ही आपण त्या ठिकाणी दिली। त्यामुळे आता महिलांना 50%च त्या ठिकाणी तिकीट लागतं। महिलांना विनंती आहे, आता घरच्या लोकांना सांगायचं, जिल्हास्थानी जायचं असेल तर तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, आम्हाला जाऊ द्या, आम्ही गेलो तर अर्धाच खर्च होतो, त्यामुळे आम्ही सगळे कामं करून येऊ। आणि महिला एवढ्या सक्षम आहेत की ते 100% चांगलंच काम करून येतील, 2 पैसे वाचवूनच येतील। आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा विषय हा या ठिकाणी आपण केलेला आहे। खरं म्हणजे निराधार योजनेमध्ये 1000 वरनं 1500 रुपये आपण केले, शिष्यवृत्ती आपण 1000 वरनं 7000 रुपयापर्यंत केली, 10 लाख घरं ओबीसी करता बांधण्याचा निर्धार आपण केला। अशी वेगवेगळी कामं या ठिकाणी केली आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे। मी केवळ एवढंच सांगतो, आता देशामध्ये एक नवीन पर्व सुरू झालेला आहे। मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झपाट्यानं विकासाकडे चालला आहे। आपल्याला कल्पना आहे, 22 जानेवारीला आमच्या अस्मितेचा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी सुरू होतो आहे। 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्येमध्ये पुन्हा एकदा उद्घाटित होत आहे। आणि ज्या देशावर आणि ज्या प्रभू श्रीरामावर परकीय आक्रमत्यांनी त्या ठिकाणी आक्रमण करून आणि त्यांचं मंदिर ध्वस्त केलं होतं, पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते आमची अस्मिता, आमचा अभिमान, आमचे राष्ट्रपुरुष प्रभू श्रीराम हे त्याच ठिकाणी विराजमान होणार आहे। आणि मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो, हा केवळ एक मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम नाही आहे, देशाच्या नवीन अस्मितेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे।